1980च्या दशकातली गोष्ट आहे. जपानमध्ये काही आयलँड होत्या. त्या आयलँडवर सापांची संख्या हळूहळू वाढायला लागली. ती नंतर एवढी वाढली की तिथे जे शेती करणारे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास व्हायला लागला, कारण साप चावण्याच्या घटना वारंवार घडायच्या. ते शेती करताना त्यांचं लक्ष नसायचं, सापाचा दंश व्हायचा. आणि तेवढं अँटीव्हेनम पण त्यावेळेला उपलब्ध नव्हतं, कारण ते शहरामध्ये असायचं. अशा सगळ्या गोष्टींमुळे त्रास व्हायला लागला. तत्कालीन जे जपान सरकार होतं त्यांनी एक निर्णय घेतला की आपण भारतातनं मुंगूस आणून या आयलँडवर सोडायचे, जेणेकरून सापांची संख्या कमी होईल. आणि त्यांनी मुंगूस आणले, 20-24 मला वाटतं मुंगूस आणले आणि ते त्या आयलँडवर ठेवले. या संदर्भात जे मी सांगतो त्याची डॉक्युमेंटरी यूट्यूबवर पण आहे. तिथे मुंगूस जेव्हा तिथे आले आणि जेव्हा एक 10 वर्ष 20 वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सापांची संख्या जेवढी पाहिजे होती तेवढी कमी झालीच नाही, उलट मुंगुसांची संख्या अधिक झाली. कारण सापांना मारण्याच्या वेळी त्यांना त्या आयलँडवर जे सोप्या पद्धतीने खाणं मिळायचं, समजा ससे असतील, उंदीर असतील, काय असतील, ते खाणं ते जास्ती खायचे. आणि जे सोपं खाणं होतं ते म्हणजे ती निसर्गाची प्रवृत्तीच्या कुठल्याही प्राण्याची प्रवृत्ती की सोपं जेवढं खाणं मिळेल तेवढं ते घेतात, ते त्याच्यासाठी मेहनत करत नाहीत. आणि मग मुंगुसांची संख्या वाढायला लागली. आणि नंतर एवढं झालं की त्यानंतर मुंगुसांना त्या आयलँडमधनं कमी करण्यासाठी, कारण जिकडे तिकडे मुंगूस पसरलेले, कमी करण्यासाठी शेवट पिंजरे लावायला लागले, ट्रॅप लावायला लागले आणि मुंगुसांची संख्या कमी करायला लागली. ती दुसऱ्या जंगलात सोडले, तिकडनं भारतात काही परत पाठवले, काही इथे पण. सांगायचं तात्पर्य असं की निसर्गाचं एक चक्र असतं आणि त्या चक्राप्रमाणे निसर्ग चालत असतो. कुठल्याही प्राण्यांची संख्या ही निसर्गाने ठरवलेली असते, त्याच्यापेक्षा अधिक होत नाही. ह्याला कारण निसर्गाचं चक्र आहे. म्हणजे काय, तर हरणांची संख्या कमी करण्यासाठी वाघ असतात, सापांची संख्या कंट्रोल करण्यासाठी मुंगूस असतात, पक्ष्यांची जी खूप पक्षी झाले तर त्यांची संख्या कमी करण्यासाठी सुद्धा गरुड सारखे जे पक्षी असतात जे इतर पक्ष्यांना मारून जगतात. म्हणजे प्राण्यांमध्ये एकमेकांना मारून जगण्याची किंवा त्यांची संख्या कंट्रोल करण्याची व्यवस्था ही निसर्गाने बनवलेली आहे. या निसर्गाच्या व्यवस्थेत हस्तक्षेप झाला तर निसर्गाचं चक्र हे नेहमी बिघडत असतं. मला असं वाटतं तीच परिस्थिती आज कबुतरांची आहे. बघा, असं असतं, निसर्ग जेव्हा एक पक्षी किंवा अनेक पक्षी, वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी असतात, यांची संख्या कशी राहिली पाहिजे हे निसर्ग ठरवत असतं. मानवाला अधिकार नाही आहे, माणूस हे ठरवू शकत नाही. आणि एखाद्या प्राण्याला जर त्याचं खाणं हे इझिली अवेलेबल झालं, सोप्या पद्धतीने मिळायला लागलं, तर त्याची प्रजनन संख्या वाढत जाते आणि तो निसर्गाचा जो बॅलन्स आहे तो बिघडवतो. सेम गोष्ट कबुतरांच्या बाबतीत झाली आहे. मी आज 1982 सालापासून हा कबूतरखाना बघतोय. पण त्यावेळेला दाणे घालणारे कमी होते, अगदी ठराविक लोक होते आणि कबूतरही ठराविक होते. पण जसजसं दाणे वाढायला लागले, तिथे खायला घालणारी लोक वाढायला लागली, तसतशी कबूतरांची पण संख्या वाढायला लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की कबूतरांची संख्या वाढल्यामुळे इतर जे पक्षी आहेत, म्हणजे चिमण्या असतील, आज तुम्ही बघाल तर चिमण्या तुम्हाला दिसत नाहीये. का दिसत नाहीत? कारण त्यांना कबूतर मारले जातात. आणि एक तर्क असाही दिला जातो की महावीर जैन असतील, भगवान गौतम बुद्ध असतील, यांनी सांगितलं की भूत दया दाखवा पक्षी प्राण्यांवर. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही त्यांना वाढवा. याचा अर्थ असा आहे की त्यांना तुम्ही मारू नका, त्यांना तुम्ही पाळू नका, त्यांना तुम्ही पिंजऱ्यात बंद करू नका. याचा अर्थ त्यांना दाणे घाला आणि निसर्गाचं चक्र संपवा किंवा निसर्गाचं चक्र बिघडवा असा त्याचा अर्थ होत नाही. मुळात कबुतरांमधला जो रिसर्च झालेला आहे त्याच्यातनं हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांची जी पिसं उडतात, त्यांची जी विष्ठा असते ही अतिशय ॲसिडिक असते आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गोष्टी घडत आहेत. अनेक मेडिकल त्याचे पुरावे आलेले आहेत. लोकांना हार्ट फायब्रोसिस सारखे आजार होतात त्याच्यामुळे, त्यांच्या त्या विष्ठेमुळे अतिशय घाण होते सगळीकडे. दुर्गंध, आज जर कबूतरखाना तुम्ही उभे राहिलं तर त्या दुर्गंधापुढे तुम्ही उभेही राहू शकत नाही, अशा पद्धतीची.
पण निव्वळ मला असं वाटतं हे चक्र, मी माझ्या जैन बांधवांना पण विनंती करेन की अशा प्रकारे निसर्गाच्या चक्रामध्ये तुम्ही पडू नका. निसर्गाला निसर्गासारखंच जगू द्या. आज आपण बघतो की समुद्रात भराव टाकला तर कशा पद्धतीचे रिॲक्शन समुद्र देतो, कशा पद्धतीने त्यामुळे पूर आले किंवा काय झालं, हे निसर्गामध्ये तुम्ही जे इंटरफिअरन्स करताय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करतायत. त्यामुळे कबुतरांमध्ये पण शेवट कबूतर जेव्हा ते पक्षी आहेत ते त्यांचं जेवण सोडतील ना, तुम्ही त्यांना जेवायला खाली घालून त्यांची संख्या वाढवून तुम्ही वेगळ्या पशु आणि पक्ष्यांना त्याचा त्रास देताय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं अशा प्रकारे केवळ आम्हाला वाटतं, आणि बघा धर्मामध्ये काही प्रथा असतात त्या बदलल्या पाहिजेत, काळानुरूप त्या बदलतात. आज हिंदू धर्मामध्ये नागपंचमीला सापाला दूध पाजायचे, घरोघरी साप घेऊन जायचे आणि सापाला दूध पाजायची प्रथा होती. पण जेव्हा लोकांना कळलं की बाबा साप अशा पद्धतीचं दूध पित नाही आणि हे करून आपण सापाला त्रास देतोय, आपण ती प्रथा बंद केली. कारण ते निसर्गाच्या विरोधात होतं. कारण साप दूध पित नाही हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी विचार केला पाहिजे. अशा प्रकारे कुठलंही जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे. न्यायालयाने काहीतरी समजून उमजूनच आदेश दिला असेल. मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे. आणि ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही करणार, अशा प्रकारचा हट्ट आणि हेकेखोरपणा कोणी करू नये असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.